मला एक गोष्ट कळत नाही, तू माझी कशी काय मदत केलीस? अशी कशी मदत केली माझी? अगं त्यांनी तुला त्रास दिला, मग काय मी गप्प बसीन होय? अगं बाईनं दुसऱ्या बाईच्या मागं खंबीरपणे उभं राहायलाच पाहिजे, मग ती कुणी का असन. आणि तू तर माझी धाकटी बहीण आहेस. आणि का तू मान नाही तर नको मान, पण आपण भनी भनी आहे आणि ही आपली वाली टीम आहे, होय की नाही? ए आई, सकाळपासून काम करून कंटाळा आलाय ग मला. मला फार आनंद होतोय. त्या म्हातारीने इथे येऊन पण आपल्याला कामच करायला सांगितली. ए आई, मला खूप खूप भूक लागली. मी काहीतरी खाऊन घेऊ का ग? पटकन तोंडात टाक काहीतरी. चल. अहो रागिनी मॅडम, अहो असं काय करायलाय? अहो ही मिठाई पाहुण्यांसाठी आहे की नाही, मग तुम्ही काय खायलाय? अन्नपूर्णा आजींनी आमासनी तुमच्या दोघींवर लक्ष ठेवायला सांगितलंय आणि तुम्हासनी कामं पण सांगायला सांगितलंय. वय, अन्नपूर्णा आजींनी निरोप दिलाय, घरची सगळी कामं आणि सजावट झाल्याशिवाय तुम्हा दोघींना काय बी खायला मिळायचं नाही म्हणून. ए, आम्ही सुद्धा पाहुणेच आहोत ना, हो ना? मग आम्ही खाल्लं तर काय प्रॉब्लेम आहे? वय, खरं तुम्ही बी पाहुणच आहे, पण खरं बाकीच्या पाहुण्यांसारखं नाही ना व. मी तर मुद्दाम सगळ्यांनी त्रास द्यायला आलाय. ए काय वट 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 वट, तू कोण ग? तू कोण आम्हाला सांगणारी आम्ही काय करायचं आणि काय नाही करायचं? राहिलं तर आम्हाला बी तुम्ही काय केलं आणि काय नाही केलं यानं काय फरक पडतोय? हा, आता कामं अर्धवट राहिली तर तुमची शिक्षा वाढेल, त्याला आम्ही काय करणार? जाऊन दे. शिक्षा म्हणद्या, चल करत बसू दे यांना काम, चल भरून दे. शिक्षा वाढणार आहे? नाही नाही, मला नाही सहन होते. खा ना. आई, बस झालं. मी आता नाही सहन करू शकत. आणि मला हे कळत नाही की तू का सहन करतेस. हा, काढ ना तुझी शस्त्र आणि कर ना ह्या असं असं असं. हो, करणार आहे. तू जरा आधी घे ना पटकन खाऊ नका. कोण नाही बघत आहे, नाही बघत. टाक. एकदा का ती सगळी जण बाहेर होळी खेळण्यासाठी आली ना की बघ मी काय काय करते ते. ते सगळे होळी खेळायला बाहेर येईपर्यंत मी इथे थांबणार नाही. मी चालले घरी. म्हणजे मला इथे एकटीला सोडून जाणार आहेस का तू? हा? काही नाही. तू आपलं काय ठरलंय? आपलं काहीतरी ठरलंय ना की कमळीला असं काळी काळी होळी करून टाकायची तिची. कमळीला असं कळी कळी होळी खेळायची ना. अगं तुला कुणाची काय गरज? तू एकटीच पुरेशी आहेस. पण मला उभं राहून कामं झेपणार नाहीत, सो मी चालले. ओके, ए जा पळपुटे. पळपुटी आहेस तू. जा जा. मी रागिणी हेच संस्कार दिलेत का ग मी तुला? शिकवलंस? कधी काही शिकवलंस? कोणतं काम कसं करायचं शिकवलंस नाही ना? मग ऑब्व्हियसली मला नाही झेपणार. आई, समजून घे आणि हे सगळं व्यवस्थित कर. कळलं? मी पळाले. बाय. जा. अगं जा ना. जा 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 तू जा. तुला काय, तू जाशील आणि मी इथे मारते. मी नाही जाणार. लढवय्या आहे मी. लढवय्या. युद्धात असं मधूनच नाही निघून जाणार मी. त्या कमळीला बरोबर दाखवून देणार आहे तिची जागा पण. आणि हा जे मी काही करणार आहे ना, आयुष्यभर विसरणार नाही ती. अनिका, काय काय झालंय? अनिका, तू माझ्या रूम मध्ये काय करतेस? काय करतेस म्हणजे? मला पहिला कलर तुला लावायचा होता म्हणून मी आले. व्हॉट नॉनसेन्स इज दिस? काय मूर्खपणा आहे? अनिका, मला माझं घर खराब केलेलं अजिबात चालणार नाही. आणि हे रंग वगैरे बाहेर गार्डनमध्ये खेळायचे. आणि तू बघतेस ना, आत्ता उठलाय तो. येईल तो बाहेर. तू जा बाहेर. जा, तो येईल.
हे बघ रेश, लवकर बाहेर ये हं. मला पहिला कलर तुलाच लावायचा आहे, कळलं? Just go. अनिका बाहेरचा येईल तो. ही लवकर. थँक्स. रेडी हो लवकर. आजी या 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 तुम्हाला रंगपंचमीच्या लय लय शुभेच्छा. तुम्हाला सुद्धा. चला आम्ही तुम्हाला न्यायला चाललोय. बाहेर सगळे रंग खेळतात. आज माझ्यासाठी खूप आनंदाचा दिवस आहे. आज माझ्या मोठ्या नातीबरोबर मी रंगपंचमी खेळणार. कमळी, यापुढचा प्रत्येक सण आपण एकत्रच साजरा करू. आजी इथनं पुढचा प्रत्येक सण आपण लय भारी आणि लय मज्जा करायची. आता रंगपंचमीला मज्जा करताना आपल्या स्किनची, आपल्या केसांची काळजी घ्यायला विसरायचं नाही. बस इथे बस. ये ग लिंगी. आजी काय करायलाय तुम्ही? अगं तुम्ही ते रंग खेळताना त्याच्यात कसली कसली केमिकल्स असतात. हे जे तेल आहे ना त्याच्यात कोरफड घातलेली आहे. ते अंगाला लावलं ना की त्या केमिकल्सचा आपल्या त्वचेवर वाईट परिणाम होत नाही. त्वचा मऊ राहते आणि धुतला ना रंग की तो पटकन उतरतो. म्हणून हे लावते. हंतीच्या आजी अहो कसले भारी आयडिया आहेत तुमच्याकडं. कमळे, अगं तुला आजींचा बटवा माहित आहे ना व? अगं त्या बटव्यामध्ये जगातल्या सगळ्या आजारांवरचा इलाज असतोय. हे घे थोडं थोडं लाव. अरे हे काय, आज तुम्ही तेलानेच रंगपंचमी खेळणार वाटतं. नाही रे, तुम्ही रंगपंचमी खेळता त्या रंगांमध्ये कसली तरी केमिकल्स असतात ना, त्याचा अंगाला त्रास होऊ नये म्हणून हे तेल लावते कोरफड घातलेलं. बस बस तुला पण लावते. ये. बस. अरे बापरे, अरे आजोबांची औषधाची वेळ झाली आहे. मी त्यांना औषध देऊन येते. हा कमळी, जरा तोपर्यंत तू लाव तेल. मी आलेच, औषध देऊन येते. हा आजी, निंगे तू लाव. हा हे मी काय डोसक्यावर पडलीस काय? मी कसं लावणार?